नमस्कार मित्रांनो, मनी प्लानच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सर्वजण काही ना काही उद्देशाने आपले आर्थिक खर्च भागवण्यासाठी किंवा काही ना काही दुसऱ्या उद्देशासाठी आपण काही ना काही उत्पन्न निर्माण करत असतो, काही ना काही कमाई करत असतो. आणि ते करण्यामागे कदाचित प्रत्येकाचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. पण होतं काय, आजचा जो जमाना आहे आपण बघितलंय की पहिल्या काळाच्या तुलनेमध्ये आता भरपूर साऱ्या गोष्टी ह्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऍड झालेल्या आहेत. त्याच्यामुळे होतं काय की एक काळ होता जेव्हा आपलं काम करण्याची पद्धत जी ती कदाचित जास्त फोकस होती आणि त्यामुळे कदाचित आपल्याला रिझल्ट पण तसे मिळत होते. आणि कदाचित तेवढी काम करण्याची गरज पण नव्हती. पण आता काय झालंय, आता आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी, चांगलं आपलं राहणीमान ठेवण्यासाठी आपल्याला काम पण तेवढंच करायला लागतंय. पण हे करत असताना आपण बघितलं वास्तविकता तर शेवटी मनुष्याचे जे शरीराची रचना आहे त्याला अनुसरून त्याच्या काही गोष्टीच्या लिमिटेशन्स आहेत. आणि त्यामुळे होतं काय की आपल्याला खूप एखाद्या वेळेस खूप वाटतं की आपण आज एवढं काम करू किंवा खूप जास्त चांगल्या रीतीने एखादी गोष्ट करू. पण बरेच वेळेस असं होतं की आपल्याला जसं वाटतं तसं ते प्रत्यक्षात होत नाही किंवा आपली इच्छा असणे कदाचित ते आपल्याकडून ते होत नाही. तर यामागे बरेच कारण असू शकतात. पण कारण काही असो, शेवटी हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. माझ्या बाबतीत होतं, तुमच्या बाबतीत होतं, आम्हा सर्वांच्या बाबतीत हे होतं. तर अशा परिस्थितीमध्ये मी जेव्हा काही तुमच्यासारख्या गुंतवणूकदारांशी चर्चा करत असतो त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो. आणि हा खूप कॉमन प्रश्न आहे, कदाचित तुमच्यापैकी बरेच लोकांच्या मनामध्ये पण हा प्रश्न असू शकेल. तर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणलेला आहे. हा प्रश्न कोणता आहे प्रामुख्याने? हा प्रश्न असा आहे की आम्हाला तुम्ही सांगता की गुंतवणूक करायला पाहिजे, पण मग ती गुंतवणूक का करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कशी करायची, कधी करायची, कुठे करायची, हे सगळ्या गोष्टी नंतर येतात. पण सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न काय आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये की ती का करायला पाहिजे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं कदाचित देऊ शकेल. तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला सुरू करूया मराठी म्हणीचा आजचा एपिसोड. मित्रांनो, जसं आपण ऐकल्याप्रमाणे किंवा आधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाय टू इन्व्हेस्ट किंवा वाय इन्व्हेस्ट हा जो काही प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहे त्याच्या संदर्भात आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर आता मी तुम्हाला जर प्रश्न विचारला की समजा तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत, तर तुम्हाला काय करणं सगळ्यात जास्त सोपं आहे? तुमच्याकडे एक 10,000 रुपये आलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं की हे 10,000 घ्या. तर तुमच्यासाठी कोणती गोष्ट करणं ही खूप सोपी आहे किंवा जास्त सोपी आहे? जर आपण असं एखादं ओपिनियन घेतलं की आपण एखादा फोन केला तर कदाचित त्या मध्ये समजा 100 लोक असतील तर 100 पैकी कदाचित कमीत कमी आपण असं धरून चालूया की 60% 70% लोक असे असतील की ज्यांना कदाचित या पैशाचं काय करायचं हे माहिती असणार आहे. खास करून काय करतील ते, तर खास करून ते स्पेंड करतील किंवा खर्च करतील किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी असतं की ही वस्तू घेऊ ती वस्तू घेऊ, आपण काही ना काही ठरवलेलं असतं आणि काही कारणामुळे आपल्याला ते घेता येत नसते. तर जर मी तुम्हाला 10,000 रुपये दिले तर कदाचित तुमच्यापैकी 100 पैकी 60-70 लोकांच्या मनामध्ये काहीतरी गोष्ट नक्की असणार आहे आणि ते सरळ जाऊन ते खर्च करतील. तर थोडक्यात सांगायचं काय, तर तुम्हाला सोपं काय गोष्ट आहे तर खर्च करणं ही खूप सोपी गोष्ट आहे आजच्या तारखेमध्ये. तुम्ही कुठे जायची पण गरज नाही आहे. मोबाईल ऍप किंवा ऑनलाईन वेबसाईटवरून तुम्ही सहजासहजी कुठे न जाता तुम्हाला हवं ते अगदी सहजरित्या खरेदी करू शकतो. त्यामुळे ही सर्वात सोपी गोष्ट आहे. पण काय होत आहे की जसं आपण बघितलं की शॉपिंग करणे ही तुम्हाला कदाचित खूप जास्त सोपी गोष्ट वाटत असेल. पण याच्या उलट जर आपण बघितलं तर याच्या उलट अवघड गोष्ट काय, तर याच्या उलट अवघड गोष्ट म्हणजे तर काय आहे, तर अवघड म्हणजे आपल्याला पैसे खर्च करणं एक खूप छोटी गोष्ट आहे, पण आपल्या पैशाला कामाला लावणं हे आजच्या तारखेला कदाचित बरेच लोकांना अवघड वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि बरेच लोक इथे मागे पडतात. शॉपिंग कदाचित बरेच लोकांना सहजासहजी जमू शकते, पण योग्य रीतीने तुमच्या पैशाला कामाला लावणं हे खूप क्वचित कमी लोकांना ते जमत असेल आणि आजच्या तारखेला ही एक अवघड गोष्ट आहे.
आता आपण जेव्हा गोष्ट करतोय अ, एखाद्या ठिकाणी आपण पैसे लावणे आणि आपल्या पैशाला कामाला लावणे, याचा अर्थ म्हणजे काय? तर याचा अर्थ काहीतरी आपण गुंतवणूक करणे. मग आता ही गुंतवणूक करणे ठीक आहे, आपण शब्द नेहमी ऐकतो गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, पण मग गुंतवणूक म्हणजे एक्झॅक्टली काय, किंवा त्याचा एक्झॅक्ट अर्थ आपण काय समजू शकतो? तर जसं आपण आधी पण बघितलंय, एखादी वस्तू किंवा एखाद्या काय म्हणतात त्याला, गुंतवणूक जेव्हा आपण करतो, त्या त्या गुंतवणुकीमागे काही ना काही आपल्या मनामध्ये उद्देश असतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपण आपल्या मुलांना शिकवतोय, तेव्हा आपल्या मुलांना शिकवण्यामागे आपला काहीतरी उद्देश असतो. एक प्रकार जेव्हा आपण ते शिकवतोय, शिक्षणावर आपण पैसा खर्च करतोय, तेव्हा एका अर्थाने आपण ती एक गुंतवणूकच करतोय. आणि ही जी गुंतवणूक आहे, ही करण्यामागे आपला उद्देश काय आहे? तर आपल्याला ही अपेक्षा आहे की जी आपण गुंतवणूक करतोय, तिच्या बदल्यामध्ये आपले मुलं चांगले शिकून कुठेतरी चांगलं काही काम करू शकतील किंवा चांगला व्यवसाय करू शकतील, आणि त्या व्यवसायातून त्यांना चांगलं काहीतरी उत्पन्न निर्माण करता येईल किंवा त्यांना चांगलं लाईफस्टाईल जगता येईल. अशा हिशोबाने आपण ती गुंतवणूक करतोय. एखाद्या जेव्हा आपण व्यायाम करतोय किंवा एक्सरसाइज करतो, तेव्हा ती पण एक प्रकारची गुंतवणूक होऊ शकते. ती गुंतवणूक कशासाठी? तर त्याचा रिझल्ट काय येतो? आपल्याला चांगलं शरीर मिळते आपल्याला, किंवा चांगलं लाईफ आपल्याला जगता येते, हेल्दी लाईफ आपल्याला जगता येते. तर ते पण एक प्रकारची गुंतवणूक आपण म्हणू शकतो. तर थोडक्यात काय, गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट आपण काय म्हणू शकतो, की अशी वस्तू किंवा असा पर्याय, जेणेकरून जो पर्याय कदाचित आज आपल्याला लगेच तातडीनं रिझल्ट कदाचित मे बी देणार नाही, पण तो कालांतराने आपल्याला काहीतरी रिझल्ट देऊ शकेल. गुंतवणूक आपण कशासाठी करतो? तर आपल्याला एखादं मनामध्ये काहीतरी उद्देश आहे किंवा काही आर्थिक गोल्स आहेत, आणि हे जे काही गोल्स आहेत, हे गोल्स आपल्याला पूर्ण करायचे. तर त्याच्यासाठी आपण काहीतरी गुंतवणूक आज करतोय, जेणेकरून भविष्यामध्ये ते आपल्याला जे आपले आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करायचे त्याच्यासाठी कामाला येईल. तर गुंतवणुकीचा सरळ सोपा अर्थ आपण असं म्हणू शकतो की आपण एक पॅरल प्रोसेस किंवा सिस्टीम बनवतोय, आणि जी सिस्टीम किंवा एक बॅकअप, तो कदाचित आपल्याला जे आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचे ते पूर्ण करण्यासाठी मदत करणारा असतो, किंवा ते आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकतील अशा हिशोबाने आपण एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंट मध्ये एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. जेव्हा आपण एखादी जमीन घेतो, तेव्हा जमीन का बरं घेत असतो? तर आपल्याला अपेक्षा ही असते की आज मी 100 रुपयांनी एखादी जमीन घेतली, आणि समजा मी 15 वर्षानंतर रिटायर झालो, 20 वर्षानंतर रिटायर झालो, तर कदाचित हे जे काही 100 रुपये मी आज गुंतवलेले आहे, ही जी काही जमीन मी घेतलेली, तिचा भविष्यात किंवा 20 वर्षांनी, 15 वर्षांनी कदाचित तिचं अहो 10,000 रुपये झालेला असेल, तर कदाचित मला जर पैशाची गरज असेल, तर मी ही गुंतवणूक किंवा ही जमीन विकून माझं जे काही जीवन आहे मी चांगल्या रीतीने जगू शकेल, आणि अशा रीतीने मला या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. तर गुंतवणुकीचा सर्व सोपा अर्थ की आपण आपल्या पैशाला, अ, पैशाचं जे एक वर्जन आहे, म्हणजे आज तुमच्याकडे बँकेमध्ये पैसा आहे, आणि तो पैसा आपण एका व्हर्जन मधून दुसऱ्या व्हर्जन मध्ये कन्वर्ट करतोय. आणि हे दुसरे व्हर्जन काय असू शकतं? तर जसं आपण समजा हा तुमचा जो काही पैसा आहे, हा आपण तिथे गुंतवतोय. तर समजा तुम्ही सोनं घेत असाल, तर गोल्ड मध्ये आपण तो एक कन्वर्ट केला, मग तो एक व्हर्जन झाला. समजा आपण रिअल इस्टेट मध्ये पैसा गुंतवला, तर तो एक व्हर्जन झाला. किंवा आपण बिझनेस मध्ये पैसा लावला, तर तो एक व्हर्जन झालं. किंवा आपण म्युच्युअल फंड किंवा शेअर्स मध्ये पैसा गुंतवला, तर हे एक वर्जन झालं. थोडक्यात आपण जो मेन वर्जन आहे पैशाचं, त्याला आपण कन्वर्ट करतोय, आणि आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या आवडीच्या गुंतवणूक पर्यायामध्ये त्याला पाठवतोय, जेणेकरून ते जे काही आपल्या आवडीचे गुंतवणूक पर्याय, ते आपल्याला भविष्यामध्ये काही इमर्जन्सी किंवा कधी गरज पडेल तेव्हा ते आपल्याला कामाला येईल. आता तुम्ही म्हणाल, सर आम्हाला कळतंय गुंतवणूक, कळाली गुंतवणूक म्हणजे काय, ते सगळं कळालंय, पण प्रॉब्लेम काय आहे की आम्हाला जे इन्कम आहे ते आम्हाला पुरत नाहीये, तर मग आम्ही गुंतवणूक कशी काय करणार आहे? किंवा आम्हाला जर तेवढं उत्पन्नच नाहीये, तर मग आम्ही गुंतवणूक कशी करू शकतो? आम्हाला इच्छा आहे, पण आमच्याकडे पर्याय नाहीत किंवा सोर्सेस नाही, त्यामुळे आम्ही करू शकत नाही. तर हा उत्तर बऱ्याच लोकांचा कॉमन आहे, आणि बरेच जण हेच उत्तर देतात की
आम्हाला करायची आहे गुंतवणूक. मी त्यांना विचारलं की तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा किंवा शेअर्स मध्ये गुंतवणूक करा, तर कदाचित त्यांचं म्हणणं हेच असतं की काही दिवस थांबा, मला इथून एखादे पैसे येणार आहे किंवा हे मिळणार ते मिळणार, इकडून पैसे येणार आहे, मग ते पैसे आले की आपण करू. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय फॉलो करता येईल, तर एक 3 जार सिस्टीम ही फॉलो करता येईल. आता ही 3 जार सिस्टीम म्हणजे काय, तर थोडक्यात तुम्हाला 3 विभागांमध्ये तुमचं जो काही उत्पन्न ते डिवाइड करायचं आहे. तुमचं जेव्हा तुमचा पगार येतो किंवा तुमच्याकडे जसं इन्कम आलं, तर ते इन्कम जे ते तुम्हाला 3 पार्ट मध्ये डिवाइड करायला लागेल. आता हे 3 पार्ट कोणते आहेत ते जाणून घेऊ. सर्वात पहिला पार्ट जो आहे तो नीड्सचा पार्ट आहे. हा नीड्सचा पार्ट म्हणजे तुमचे जे काही आवश्यक खर्च आहेत आपल्या जीवनासाठी जगण्यासाठी, जे पण काही आवश्यक खर्च आहेत, भाजीपाला आणणं आहे, काय म्हणतात त्याला, गॅस झालं किंवा अजून काही लाईट झालं, हे जे काही खर्च आहे हे आवश्यक खर्च आहे, हे आपल्याला दर महिन्याला करायला लागतात. आणि किराणा माल वगैरे हे सगळं देणं, दुधाचं बिल देणं, हे सगळे आवश्यक खर्च आहे. तर हे जे खर्च आहे याच्यासाठी आपल्याला एक हिस्सा बाजूला काढणं गरजेचं आहे. आता तुम्ही एक हिस्सा बाजूला काढलाय, त्याच्यानंतर दुसरा हिस्सा तुम्हाला कशासाठी बाजूला काढायचा, तर वॉन्टसाठी. तर वॉन्टचा अर्थ काय, तर वॉन्टचा अर्थ असा आहे की जसं आपण पहिले पण चर्चा केली की मुलं शाळेत जातात, मुलांच्या शाळेचे कॉलेजचे फीज असतात किंवा त्यांना तुम्ही काही कोर्सेस लावलेले असतील तर त्याचे आपल्याला फी द्यायला लागते. तर ही जी काही फीज आहेत ही म्हणजे बॉन्ड म्हणू शकतो. ही बॉन्ड कशा अर्थाने, तर आपल्याला मुलांना चांगलं शिक्षण द्यायचंय, आपली इच्छा आहे की आपल्याला मुलांना चांगलं काय म्हणतात त्याला, चांगल्या पद्धतीचे कोर्सेस करून द्यायचे, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करायचंय, मग ते करायचंय. तर ही आपली काय म्हणतात त्याला, वॉन्ट आहे. वॉन्ट असल्यामुळे आपल्याला त्यांना हे खर्च करणं कंपल्सरी आहे. एका अर्थाने आपण ते टाळू शकत नाही. तर दुसरा जो हिस्सा तुमच्या इन्कमचा आहे तो वॉन्ट मध्ये गेला पाहिजे. अजून एक वॉन्टचा अर्थ म्हणू शकतोय की आपल्याला चांगलं फिट राहायला पाहिजे. आपण आजारी पडलो तर आजारी पडलो किंवा घरात आपल्याला काही ना काही आजार पण येत असतं, मुलं असेल तर काही ना काही आजार होत असतात, दर महिन्याला काही ना काही गोळ्या औषधाने खर्च होत असतं. तर आजारी पडल्यानंतर आपल्याला त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायला लागतं आणि त्यांना डॉक्टरकडे नेऊन त्यांना स्वस्थ ठेवणं ही आपली गरज आहे. तर ही जी काही गरज आहे हिला आपण वॉन्ट म्हणू शकतो एका अर्थाने. तर अशा पद्धतीने दुसरा हिस्सा तुम्हाला तुमच्या इन्कमचा वॉन्ट साठी ठेवायला लागेल. आणि तिसरा जो हिस्सा आहे ज्याला आपण विश म्हणतो, या विश साठी तुम्ही उरलेला हिस्सा ठेवू शकताय. आता ही जी काही विश आहे, या वीसचा अर्थ काय, तर वीसचा अर्थ जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इच्छा आहे की चांगला एखादा मोबाईल घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही काही अमाऊंट या वीसच्या कप्प्यामध्ये किंवा वीसच्या जार मध्ये तुम्ही साईडला काढून ठेवू शकता. तुम्हाला एखादं चांगलं कार घ्यायची आहे किंवा घर घ्यायचं आहे, तर हे सगळे आपले विश मध्ये येऊ शकतात. अर्थात घर कदाचित वॉन्ट मध्ये पण येऊ शकतं, गरज मध्ये. जर तुमच्याकडे सेकंड होम म्हणजे तुमच्याकडे जर पर्याय नाहीये, तुमचं स्वतःचं घर नाही आणि तुम्हाला घेणं गरजेचं आहे, तर मग ते वॉन्ट मध्ये येऊ शकतं. पण जर तुमचं एक घर ऑलरेडी आहे आणि तुम्हाला आता फार्म हाऊस घ्यायचं आहे किंवा अजून एखादा प्लॉट इन्व्हेस्टमेंट घ्यायचा आहे, तर ही तुमची वीस म्हणू शकतो. तर ही जी काही वीसचा जो पार्ट आहे हा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. तुमच्या टोटल इन्कम मधून जो हिस्सा काढायचा आहे तो सर्वात शेवटी काढायचा आहे. तर पहिला हिस्सा नीड म्हणजे आपण म्हणतो ना, रोटी कपडा मकान, त्याच्यासाठी आपल्याला ठेवायला लागेल. वॉन्ट्स म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की शिक्षण झालं किंवा गोळ्या औषध झालं, फिटनेस झालं, या आपल्या तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत चांगलं जीवन जगण्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला काढायला लागेल. आणि उरलेले जे काही तुमच्याकडे इन्कम असेल त्याला तुम्ही वीसच्या कॅटेगरीमध्ये टाकू शकता. तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे सगळं कळालंय पण तरी सुद्धा आम्ही कन्व्हिन्स नाहीये आणि आम्ही गुंतवणूक करायची की तर का करायची, असं बरेच लोकांचा प्रश्न असतो. पहिले तर कारण सिंपल असतं की पैसे नाहीये, हे नाही ते नाही. आणि समजा जर असलं तर बरेच लोकांचं उत्तर ठरलेले असतात. त्यापैकी काही पॉईंट्स आपण इथे, एक 5 पॉईंट जे मी जनरली बघितलेले ते इथे आपण बघतोय.
सर्वात पहिला एक पॉईंट जो आहे की अर्निंग मनी, म्हणजे ते म्हणतात की सर आमचं इन्कम चालू आहे, आमचं सगळं सेट आहे, आमची सरकारी नोकरी आहे किंवा प्रायव्हेट नोकरी तरी ती परमनंट आहे, किंवा आमचा बिझनेस आहे तो पूर्ण सेट आहे, आमची प्रॅक्टिस पूर्ण सेट आहे, तर मग आपल्याला गरज काय आहे गुंतवणूक करायची, किंवा का बरं आम्ही एक्स्ट्रा गुंतवणूक करणे जरुरी आहे. तर हा एक पॉइंट जनरली ऐकण्यामध्ये येतो. दुसरं काही लोकांचं हे पण असतं की आम्ही चांगले फिट आहोत आणि परफेक्ट आहोत, आम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार नाही आहे, सगळं ऑल वेल चाललेलं आहे, घरात सगळं काही काय म्हणतात त्याला परफेक्ट आहे, आणि आम्ही असं फिटनेस कायम मेंटेन ठेवू शकतो. त्यामुळे आम्हाला गुंतवणूक करायची काही गरज नाही आहे. आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही काम करू शकतो आणि आम्ही कमाई करू शकतो, जेणेकरून आम्हाला वेगळी काही गुंतवणूक करायची आमच्या इन्कम वाढवण्यासाठी काही गरज नाहीये. काही लोकांचं म्हणणं असं असतं की सर आम्हाला काही जबाबदारी नाही आहेत, आम्ही एकटेच आहोत, तर आम्हाला कशाला गुंतवणूक करायची गरज आहे, आम्ही का बरं गुंतवणूक करावी, आम्ही एकटेच आहोत आणि जे आहे ते आम्हाला पुरत आहे, तर मग आम्ही कशासाठी गुंतवणूक करायला पाहिजे, आम्हाला काही करायची इच्छा नाहीये. तर असे पण काही लोक उत्तर देतात. तर त्याच्या पुढचं काही लोकांचं म्हणणं असं असतं की सर आमची फॅमिली जॉईंट फॅमिली आणि सगळे एकमेकांसोबत राहतात, सगळे एकमेकांना सांभाळून राहतात, आणि काही गरज पडली, काय अडचण आली पैशाची किंवा आर्थिकरित्या आम्हाला काही आर्थिक उद्दिष्ट कम्प्लीट करायची आहे, फायनान्शियली काही प्रॉब्लेम आहे, तर फॅमिली सपोर्ट आम्हाला करते, त्यामुळे आम्हाला गुंतवणूक करायची काहीच गरज नाहीये. काही लोक जे कदाचित तरुण नसतात त्यांच्या मनामध्ये हा नेहमी विचार असतो की आत्ता का गुंतवणूक करायची, अजून तो वेळ आहे, आपण नंतर करूया, बघूया पुढे, अजून काही करायची गरज नाही, भरपूर टाइम आहे, आता सध्या जे पण आपले हाऊस आहे, जे पण काही खर्च करायचे ते आता आपण करूया, गुंतवणुकीचं खूप नंतर बघता येईल, आता काही घाई करायची गरज नाही. तर असे बरेच लोकांचे उत्तर हे असतात, आणि तसे हे प्रॅक्टिकल उत्तर आहे. कदाचित तुमच्यापैकी पण काही लोकांच्या मनामध्ये हे उत्तर आलेले असतील. तर हे कॉमन उत्तर मी तुमच्यासोबत शेअर केलेले, आणि हे जे पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं हे जे जनरली लोकांकडून मला फीडबॅक येतो किंवा सांगितलं जातं त्या आधारावरती मी तुम्हाला सांगितलेलं. मित्रांनो, तुम्ही जे सांगितले उत्तर सगळं मान्य आहे, पण खरंच ही वस्तुस्थिती आहे का, आपल्याला ते पण बघणं गरजेचं आहे ना. आपण जसं म्हणतो की प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं असतं, प्रत्येकाचं गरजा वेगळ्या असतात, प्रत्येकाचे उद्देश वेगळे असतात, तर ज्याचं त्याचं हे वेगवेगळं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये जे पण तुमच्या मनामध्ये आधीचे प्रश्न आपण पाहिले ते खरंच आहे का, ती वस्तुस्थिती खरीच आहे का. तर पहिला जो पॉइंट होता की आपलं जे इन्कम आहे चांगलं चालू आहे, सगळं गोष्टी सुरळीत चालू आहे, आणि गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा प्रायव्हेट सर्वंट आहे तरी सुद्धा आमची नोकरी ही कायम राहणार आहे, तर हे खरं आहे का, किंवा आमचा बिझनेस एकदम सेट आहे आणि कायम आमचं बिझनेस मध्ये ग्रोथ राहणार आहे, किंवा आम्ही कायम जे आज कमवतो त्याच पद्धतीने तेवढ्याच प्रमाणामध्ये आणि त्याच पटीमध्ये दरवर्षी ग्रोथ आम्ही साध्य करू शकतो, आणि त्या पद्धतीने आमचं इन्कम पण भविष्यामध्ये वाढेल, उत्पन्न वाढेल, असं तुम्हाला वाटतं का, तुम्हाला स्वतःला खात्री आहे का, हा विचार तुम्हाला करायला लागेल. कारण वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही जर सरकारी जरी नोकरी करत असाल तर ठीक आहे, आपण आपण असं म्हणूया की आजच्या तारखेला 10 लोक असतील, तर 10 पैकी कदाचित सरकारी नोकर किंवा सरकारी काम करणार मे बी 2 किंवा 3च लोक असतील, पण बाकीचे 6 किंवा 8 लोक जे हे काय म्हणतात त्या पर्सेंटेज मध्ये येत नाही, म्हणजे 70 ते 80% लोक जे आहे हे सरकारी सर्व्हिस मध्ये नाही. तर जर तुम्ही तसे असाल तर मग त्या केसमध्ये तुम्हाला हे बघायला लागेल की तुमचं जो प्रायव्हेट जॉब आहे तो खरंच ऍक्टिव्ह आहे का, तो फिक्स आहे का, तुमचं इन्कम हे असंच राहणार आहे का, किंवा इन्कम मधली जी वाढ आहे ती अशीच कायम राहणार आहे का, किंवा तुमचा बिझनेस चांगला चालू आज चांगला चालू आहे, उद्या कॉम्पिटिशन नसणार आहे का, किंवा तुमची मोनोपॉली राहणार आहे का, किंवा दुसरं काही नवीन टेक्नॉलॉजी येऊ शकते, किंवा नवीन एखादा कोणती मोठी कंपनी येऊन तुमच्या बिझनेसला परिणाम करू शकते का, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करणं पाहिजे. कारण ही वस्तुस्थिती खूप जरुरी आहे. दुसरं जे होतं पॉइंट की आमचे बॉडी एकदम फिट आहे, आम्ही
शेवटपर्यंत चांगलं काम करू शकतो, फिट आहे, त्यामुळे आम्हाला सेपरेट गुंतवणूक करायची गरज नाही. आम्ही जे काही काम करू त्याच्यावर आमचं इन्कम होऊन जाईल आणि जशी गरज पडेल तसं आम्ही काम करतो. तर वास्तविकता खूप वेगळी आहे मित्रांनो. एक काळ होता की जुन्या काळामध्ये लोकांचं खाणं, राहणीमान, ओव्हरऑल रुटीन, लाईफस्टाईल हे तसं होतं आणि त्यावेळेस ते तसं असल्यामुळे कदाचित त्यांची प्रतिकारशक्ती चांगली होती, त्यांचा फिटनेस खूप चांगला होता आणि त्यांचं आयुष्यमान पण खूप चांगलं होतं आणि म्हातारपणामध्ये पण त्यांची तब्येत खूप चांगली राहायची. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे पैसे कमी असले किंवा खूप मोजके जरी असले तरी त्यांचं जगणं हे खूप इझी होऊन गेलेलं होतं. पण आता पुढची परिस्थिती तशी नाहीये. तुमचा जो फिटनेस आहे तो कदाचित तसाच राहील का? नाही. माझा फिटनेस तसाच राहील का? नाही. मी माझ्या फिटनेससाठी नक्कीच काही ना काही मी व्यायाम करू शकतोय, ट्राय करू शकतोय, मी चांगला फिट कसा राहील. पण गॅरंटी आपण देऊ शकत नाही ना, काही होऊ शकतं ना. आपलं जीवन एवढं काय म्हणतात अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे, काही ना काही घटना होत असतात. त्यामुळे कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. मग अशा परिस्थितीत आपला जो फिटनेस आहे तो तसाच राहील कायम आणि आपण ऑलवेज चांगल्या रीतीने काम करू शकू याची शाश्वती आजच्या तारखेला कोणीच देऊ शकत नाही. आणि चांगल्यातलं चांगलं अगदी मोठे आपण उदाहरणं बघितले की चांगल्यातले चांगले व्यक्ती सुद्धा काही कारणामुळे त्यांचा जो फिटनेस आहे, फिजिकल फिटनेस नाही राहिलेला आहे आणि नंतर त्यांना पुढे त्या गोष्टीचा त्रास झालेला आहे. पण सुदैवानं त्यांच्याकडे कमीत कमी त्यांचं उरलेलं आयुष्य ठीकठाक जगण्यासाठी काही ना काही त्यांनी गुंतवणूक केलेली होती. त्यामुळे त्यांचं आयुष्य खूप चांगल्या रीतीने किंवा अगदी खूप खराब परिस्थितीत तरी त्यांना पूर्ण करायला नाही लागलं. तर तो महत्वाचा पार्ट आहे. अच्छा, दुसरं, आज तुम्ही म्हणतात की तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, जबाबदारी नाहीये. तर एक लक्षात गेलं पाहिजे. आपण म्हणतो ना की प्रत्येक चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग, असं तुम्ही ऐकलं असेल. तर थोडक्यात काय की दरवेळेस काही ना काही बदल घडत असतो आणि तो वातावरणात पण घडतो आणि आपल्या आयुष्यात पण घडत असतो. तर आज माझ्या आयुष्यात जे पण काही घडत असेल, जरूर नाही की कायम ते तसंच घडेल. उद्या कदाचित अजून काही वेगळं होईल किंवा बरेच वेळेस आपल्याला जे वाटतं तसं घडत नाही आणि आपल्याला जे अपेक्षित नसतं ते घडतं. त्यामुळे आज तुमच्या अंगावर जबाबदारी जरी नसली तरी सुद्धा तुमच्या अंगावर कधीच जबाबदारी येणार नाही, कोणत्या प्रकारे येणार नाही असं काही होऊ शकत नाही ना. काही ना काही पुढे होईल आणि ती कदाचित एखादी काय म्हणतात त्याला, कोणत्या कोणत्या स्वरूपात तुमच्या अंगावर एखादी जबाबदारी येऊ शकते. त्यामुळे त्या गोष्टीसाठी तुम्ही आज तयारी केली तर काय अडचण आहे. फॅमिली सपोर्ट, तुम्ही जसं म्हटले की बाबा काय म्हणतात त्याला, आपलं जे फॅमिलीचं जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे त्यानुसार त्यानुसार जर तुमची जॉईंट फॅमिली असेल आणि ते तुम्हाला सपोर्ट करत असतील, आई वडील असतील, वडील चांगले सर्व्हिस करत असतील, तुम्ही यंग असाल, तरुण असाल, तर ते तुम्हाला सपोर्ट करत असतील, तुमचं जे पण काही तुम्हाला स्टार्टअप करायचे, छोटे मोठे बिझनेस करून बघायचे, त्याच्यासाठी ते नक्कीच तुम्हाला सपोर्ट करतील आणि ती चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला हे पण बघायला लागेल ना की ते कितपर्यंत सपोर्ट करू शकतात, त्यांची कॅपॅसिटी किती आहे, त्यांची क्षमता एखाद्या वेळेस नाही राहिली मग काय होईल. किंवा आपण जॉईंट फॅमिलीत असलो तर आपल्याला घरातल्या इतर कोणी मेंबर्स कोण जर आर्थिकरित्या किंवा आपल्या आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जर आपल्याला सपोर्ट मिळत असेल तर ते कायम तसंच राहील का? त्यांना पण काही त्यांचे वैयक्तिक उद्दिष्ट असू शकतात किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये पण काही ना काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तशी जर वेळ आली तर मग अशा परिस्थितीत ते त्यांचं बघतील की आपल्याला सपोर्ट करतील. हा पण एक विचार महत्वाचा आहे, तर ते तुम्हाला बघायला लागेल. आणि अजून एक गोष्ट की कसं होतं ना, आपल्याला असं वाटतं बरेच वेळेस की चला बुवा आपण काय म्हणतात त्याला, अं, कधीच मरणार नाही असं तर काही होणार नाही. काही ना काही, कधी ना कधी प्रत्येक जण कधी ना कधी मरणार तर आहेच ना. मग आता तो कधी मरणार हे आपल्याला माहिती नाही. आणि काय झालंय की मेडिकल ऍडव्हान्समेंटमुळे आपलं आयुष्यमान तसं पण सरासरी वाढत चाललंय. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की आपण लवकर रिटायर्ड होऊ कामापासून, तर आपण मे बी 60ला रिटायर्ड होऊ, 65ला रिटायर्ड होऊ, पण आपल्याला 80 वर्ष 90 वर्ष जगायला लागेल. मग जर 80 वर्ष 90 वर्ष जगायला लागेल पण आपण काम तर 60 वर्षच केलंय, तर मग उरलेले जो 25 ते 30 वर्षांचा जो गॅप आहे तो भरणार कसा आपण.
ते कव्हर करण्यासाठी आपण काय करणार, की ते कव्हर करायला नको का? तर हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टींना कन्सिडर करून तुम्हाला हे समजायला पाहिजे की गुंतवणूक आपल्याला करणे किती गरजेचे आहे. आणि हे प्रत्येकाला समजायला पाहिजे. मला खूप उशिरा कळालं. त्याचं मला कायम वाईट वाटतं. म्हणजे मला समजत होतं पण मी ते पाळलं नाही किंवा लवकर अंमलबजावणी केली नाही, याचं मला कायम दुःख होतं. तर असं नको व्हायला. मित्रांनो, मला माहिती आहे की हे सगळं ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये खूप विचार येत असतील, तुमचं डोकं चक्रावून गेलं असेल आणि तुम्ही कदाचित चिंता करायला लागली असेल, तुम्हाला काळजी वाटत असेल की आता काय होईल किंवा आता कसं करायचं हे ते, असे बरेचसे विचार येत असतील. पण तसे येत असतील तर काळजी नका करू. मी तुम्हाला काही गोष्टी पुढे सांगतो, ते फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्वाची गोष्ट की तुमचं वय काही असो किंवा तुमच्यापैकी जर काही लोक तरुण असतील तर तुमच्यासाठी एक खूप सुवर्ण संधी आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या तरुण वयामध्ये कदाचित हे सगळं सांगणारं कोणी नव्हतं किंवा त्यावेळेस युट्यूब किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडिया असं काही नव्हतं. त्यामुळे कदाचित त्यावेळेस ते माझ्या कानावर पडलं नाही आणि त्यामुळे कदाचित मला उशीर झाला या सगळ्या गोष्टीला सुरुवात करायला. पण तुम्ही जर तरुण असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. आणि लक्षात ठेवा, गुंतवणूक करताना टाइम हा खूप महत्वाचा भाग आहे. तर तुम्ही जेवढी काय म्हणतात, जेवढा जास्त टाइम देऊ शकाल तेवढं तुमच्या फायद्याचं ते ठरेल. आपण म्हणतो ना की जितक्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल तेवढं चांगलं आहे. आता या केसमध्ये कदाचित तुम्ही म्हणाल की हो सुरुवात करायची पण मग जास्त पैसे आल्यावर करेल, तर तसं नाही करायचंय. सुरुवात होणे गरजेचे असते. पहिली स्टेप तुम्ही घ्या आणि सुरुवात करा. छोटी का स्टेप असेल पण ती घेणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही छोटी स्टेप केली की हळूहळू तुम्ही पुढे सरकू शकाल. एक काय म्हणता ना, डिसिप्लिन येणं गरजेचं आहे. आणि ते येण्यासाठी तुम्ही सुरुवात केली म्हणजे कदाचित तुम्हाला ती तुमच्या ओव्हरऑल शरीराला आर्थिक काय म्हणता ना, आर्थिक डिसिप्लिन हे यायला सुरुवात होईल आणि कदाचित तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकाल. तर सुरुवात करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठे पण उभे असाल, आज समजा तुमचं वय 40 असेल किंवा 50 असेल, हरकत नाही. लेट जरी झालं असलं तरी टाइम मॅटर. जसं मी तुम्हाला सांगितलं की लवकर असतं तर जास्त बरं झालं असतं, पण हरकत नाही. पुढचा टाइम तरी आपल्या हातामध्ये आहे आणि तो जो पण काही टाइम आपल्या हातात आहे तो मॅटर करतो. तर त्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे आणि लवकर लवकर बिगिनिंग झाली पाहिजे, सुरुवात झाली पाहिजे. आता सुरुवात तर झाली ठीक आहे, पण नुसती सुरुवात होणे फायदा नाहीये. सुरुवात होऊन तुम्ही तुमच्या मार्गावरती कंटिन्यू राहायला पाहिजे. नुसतं आज आपण 2024 ला सुरुवात केली आणि 2 वर्ष 2026 पर्यंत चालवलं आणि नंतर थांबवलं तर याला काही अर्थ नाही आहे. तुम्हाला कंटिन्युटी ही ठेवणं गरजेचं आहे, जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार काही ना काही छोटं असं मोठं असं पण ती कंटिन्युटी ठेवायचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. कारण शेवटी कन्सिस्टन्सी हा तेवढाच महत्वाचा भाग आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, जो की कायम मदतीला येऊ शकतो. तुम्ही म्हणाल की सर आमचं इन्कम फ्लक्च्युएट होत असतं, कमी जास्त होत असतं, तर हरकत नाही. हे तर प्रत्येकाचं होतं ना. आजचं जो काही आपण ज्या जगामध्ये राहतो तिथे चेंज, जसं मी सांगितलं की चेंज हा कंटिन्यू घडत असतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने घडत असतो, आर्थिकरित्या, फिजिकलरित्या, वैयक्तिकरित्या किंवा आपल्या शारीरिक दृष्ट्या जे पण काय असेल त्यामुळे आपलं इन्कम हे कदाचित फ्लक्च्युएट होऊ शकते, कदाचित कमी होऊ शकतं, कदाचित वाढू शकतं. पण जे पण काय असेल तुम्हाला त्या तुमच्या इन्कमचं प्रॉपर ट्रॅकिंग तुम्ही ठेवा. आणि त्या ट्रॅकिंगला अनुसरून जसं मी तुम्हाला आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलंय की तुमचे ते 3 जार जे आहेत ते 3 जार लक्षात असू द्या. 3 जार प्रमाणे तुम्हाला कसं नियोजन करायचं हे तुम्ही कंटिन्यू ट्रॅक ठेवू शकतात. याच्यामध्ये एक सोपं लॉजिक काय आहे की जसं आपण म्हणतो ना, जेवढं पेराल आणि जितकं पेराल तेवढं उगवणार आहे. तर जितकं लवकर पेरता येईल तेवढं करा.
जितकं जास्त पेरता येईल, जितकं जास्त गुंतवणूक करता येईल तेवढी करा. आणि कोणती पण गुंतवणूक असो ती कधी ना कधी कामाला येणारच आहे. भले ते एखादं, जसं आपण म्हणतो ना की शिकलेलं वाया जात नाही कोणती पण गोष्ट, तर शिकतो जेव्हा आपण तर ती एक प्रकारची गुंतवणूकच झाली. काही ना काही नॉलेज आपण घेतो तर ते कधी ना कधी कामाला येतं. तर तसं आपल्याला ते रिटर्न देत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला जे पण काही गुंतवणूक करायची ती जितक्या लवकर तुम्ही कराल तेवढंच चांगलं आहे. आणि जितकं जास्त कराल तेवढंच. आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, हे आम्हाला लक्षात आलं, पण मग आता गुंतवणूक कुठे करायची आणि कशी करायची, तर हे कसं काय ठरवणार. तर यासाठी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे गोष्ट कव्हर करायचा प्रयत्न करेन. तर मला जे सांगायचं होतं, कदाचित तुमचे जे काही मनात प्रश्न आले होते त्याचे बऱ्यापैकी उत्तर मी या काही स्लाइड्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचं मत जरूर आम्हाला शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून लाईक पण करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. पाहिलं मित्रांनो, गुंतवणूक का करावी याचे तुमच्या मनात असलेले जे पण काही प्रश्न आहेत त्याचे बरेचसे उत्तर मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तरी सुद्धा काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नक्कीच तुम्ही मला शेअर करा. आणि त्या प्रश्नांचे उत्तर आपण नक्कीच डिस्कस करूया किंवा ते शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. यासोबतच या व्हिडिओबद्दल अजून तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे तर नक्की तुम्ही मला फीडबॅक देऊ शकताय. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना, फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा, जेणेकरून त्यांना पण कळेल की गुंतवणूक का करावी आणि गुंतवणूक करण्यामागचे काय कारण आहेत हे त्यांना चांगल्या रीतीने समजेल. याबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.